जालन्यातील नागरिकांनो, महापालिका निवडणुकीत ठेकेदारांना पाडा. पत्रकार सय्यद अफसर. वार्डाचा विकास करण्याऐवजी ठेके घेऊन स्वतःचा विकास करण्यावर ठेकेदारांचा भर. महापालिकेत गुत्तेदार नगरसेवक नको. सर्व उमेदवारांकडून 100 रुपयाच्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्राची मागणी. प्रशासन काळात कुठे गेले होते नगरसेवक? आज दिनांक 21 रविवारी रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिका निवडणूक तसेच निकालानंतर लवकरच महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. यावर्षी तब्बल 9 वर्षांनंतर महापालिका निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे दीर्घ काळानंतर निवडणूक होत असल्यानं वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांनो, तुम्ही यावेळी जालना शहराच्या विकासासाठी निवडणुकीत उभा राहणाऱ्या ठेकेदारांना लोळवणं गरजेचं आहे. हे ठेकेदार तुमच्याच मतावर निवडून येतात, मात्र तुमच्या समस्येकडे लक्ष न देता तुमच्या वार्डातील बोगस कामे करण्यावर भर देतात. त्यामुळे योग्य उमेदवाराला निवडून देऊन तुमच्या वार्डात उभ्या राहणाऱ्या ठेकेदारांना पाडा, असं आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जालना महापालिकेत 2022 पासून प्रशासक आहेत, त्यामुळे विकास कामांना आधीच खीळ बसलेली आहे. महापालिकेचा सर्व कारभार प्रशासनाच्या हाती गेल्यानंतर नगरसेवक तसेच इच्छुकांनी कोणतीही विकास कामे होण्यासाठी प्रयत्न केला नाही. हे वास्तव तेव्हा समोर आलं होतं. मात्र नंतर ठेकेदार उमेदवार देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरून ठेके घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. ठेकेदारांकडे शहराच्या विकासाचे कोणते विजन नाही, मात्र स्वतःच्या तुंबड्या भरून घेण्यासाठी हे ठेकेदार आता सज्ज झाले आहेत. अशावेळी तुम्ही देखील पुढाकार घेणं गरजेचं असून अशा ठेकेदारांना उमेदवारापासून सावध राहावे, एवढीच माफक अपेक्षा आहे. जेणेकरून तुम्ही चांगला उमेदवार निवडून दिल्यास तुमच्या वार्डाचा, शहराचा चांगला विकास होईल. सर्वसामान्य नागरिकांच्या नगरसेवकांना अपेक्षा. नगरसेवक पदासाठी उमेदवार देताना सर्व राजकीय पक्षांनी कंत्राटदार, गुत्तेदार, व्यावसायिक धंदा असलेल्या उमेदवारांनी उमेदवारी देऊ नये. सर्व उमेदवारांकडून 100 रुपयाचा बॉन्ड पेपर व महापालिकेत कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष गुत्तेदारी, कंत्राटदारी करणारे नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून जनतेला समर्पित केलं पाहिजे. गुन्हेगारी बाहुबली यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी देऊ नका. प्रत्येक नगरसेवक पदासाठी उभ्या केलेल्या उमेदवारांनी आपण आपल्या वार्डासाठी काय करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला पाहिजे. सार्वजनिक स्वच्छता, अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकाम आणि होर्डिंग्स ज्या भागात होईल त्या भागातील नगरसेवक या गोष्टींसाठी जबाबदार असेल. त्याने असलेल्या सर्व बेकायदेशीर धंद्यांच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन केलं पाहिजे.